हे गाईज, माझे मम्मा नाही हाऊज एव्हरीथिंग. थांब जरा, दाखवायचं नाही मला तुला ब्लॉग. तर आता चेंज करतायत सगळी लोक. मी पण चेंज करतो जरा. आज आणि रक्षाबंधनचा सण आहे. रक्षाबंधनचा सण आहे आणि रक्षाबंधनचा ब्लॉग बनणार आहे. खूप मजा येईल. लाईट मस्त पडते. बघा, खूप 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 मजा येणार. कारण सगळे अतरंगी कशाला लाईन लाव, सगळे अतरंगी पण आहेत आणि सगळे लोक एकसाथ भेटतायत पण, म्हणजे सगळे लोक एकत्र होत आहेत. तर मग हा व्लॉगला खूप मजा येणार आहे. नक्की बघा. चेंज करतो आणि नंतर भेटू. सो हे गाईज, तर हा माझा आउटफिट आहे. थांबा दाखवतो. आणि सगळी लोक बाहेर बसली आहेत. इकडे चेंज करतात. सगळी लोक इथे बसली आहेत. इकडे हे चालू आहे. मधू दीदी आणि आतू इडली बनवत आहे. किती सुंदर वाटतंय ना असं, म्हणजे लाईक आता आम्ही खाणार मस्त. आणि रक्षाबंधन पण आहे. इकडे जरा फोटो वगैरे काढतात. लहान आहेत सगळे म्हणून मी जरा समजून. आणि माझा प्रिय भाऊ इकडे आहे, हा बघा. आणि आम्ही आता फिरायला पण जाणार आहे, ते पण दाखवू. हे हा ब्लॉग मध्ये काय बोलतो, या लोकांनी माझी अंडरवेअर फाडली. ब्लॉग मध्ये बोलतो या लोकांनी माझी अंडरवेअर फाडली. प्रूफ दाखव. एक 2 3 4 आणि एक आहे तो इम्पोस्टर आहे मध्ये, समजेल. त्याला खूप स्ट्रगल झाले त्या इम्पोस्टरला घेऊन यायला. आणि दिवस पण 2-3 दिवस वेस्ट झाले. इम्पोस्टर आला. इम्पोस्टरला वेटिंग चालू आहे. बाकीचे लोक तिकडे फोटो काढायला गेले. ते फेमस आहेत ना इम्पोस्टर. आणि हा मस्त असा नजारा इकडे. आणि आम्ही फक्त एवढं चाललंय हे गिफ्ट्स म्हणून. हे बघा, हेच देणार. कारण आम्ही अजून काही जॉब नाही करत. मग आम्ही फक्त एवढंच देतो. आई वडिलांचे पैसे आम्ही वाया नाही घालवत, त्यामुळे आम्ही एवढंच देणार आहे. तर गाईज, माझी डिमांड खूप वाढली. कोण बोलवतो? हे बघा, ही होती ती इम्पोस्टर. हिला आणण्यात तुला काल काय बोललेली कशाने जायचं? बस किंवा ट्रेनचे मिळेल. हे बघा, विषय काय झाला माहिती. आम्ही पुण्याला आम्ही आणायला हिला गेलो, मी आणि पार्थ. आणि पूर्ण ट्रेनची तिकीट काढली, स्टेशनवरती गेलो. रिझर्वेशन नाही केलेलं, पण जनरलची तिकीट काढली. आम्हाला वाटलं ठीक आहे, फ्रायडे आहे, काय एवढी गर्दी नसणार, सॅटर्डे संडे असते. पण फ्रायडेला पण एवढी गर्दी होती ना की लोक अक्षरशः ना लोंबकळत जात होती. जा रे. हा, मग बुधवारी जा ना. थांबशील ना चिनू 2 दिवस मस्त. तुला गिफ्ट घे. टिकटॅक. 1 2 3 4 5 मी खाल्लो. 5 बहिणी ते वाटून घेते. मी घेतलंय. गिफ्ट असतं ते तुम्हाला. गिफ्ट असतं ते तुम्हाला नंतरच भेटणार. तुम्हाला नंतर. खूप चांगलं आहे आणि तुला तरी आवडेल. मी इकडनं हे लाल बटन दाबले तर काय होईल? बंद होईल. चांगलं होईल ना मग. मी तुला सांगतोय, मी घेतलंय. काटी बिटी घेऊन हे तू मला हे करून दाखवू नको, समजलं ना? हा, फोन केला ना पूर्ण. श्रवण भाई आहे आमचा इकडचा गोरेगावचा.
गोरेगावचा श्रवण भाई आहे. फोन केला ना एक भाई, अर्धा गोरेगाव येतं, अकरा आहेत, अर्धा येतं, अकरा आहेत, अर्धा येतं. चॉकलेट खा आणि गप राहा. हा दे का दे. यस यस, आलो आलो. मला मेरे को बुलावा है. आणि गाईज इथे मला असं मस्त अशी चहा भेटलेली आहे. हा म्हटलं बदलून का ना, चेंज करत का रे, असू दे ना. गरम आहे. अरे हा बघा, हा श्रवण भाई ए मधु, गोरेगावचा डॉन आहे. तुझे दिवस एवढे खराब आहेत का रे? का असं करते तू? भाई मग आता ह्याचं काय, आगमनाचं काय? सांगतो मी त्याला. काय आता कुर्ते बिरते मागवले आहे, ट्रॉली बिलीची सेटिंग केलेली आहे. 2 हा. कॉन्स्टेबल आहेत तिकडे आपले, त्यांना पण कॉन्टॅक्ट केलेला आहे. या अच्छा. सगळ्यांनी यायचं आगमनाला. उद्या आहे संडे, मस्त आहे की दुपारी 12 वाजता. हरिओम. हरिओम हरिओम बोलतो. आहे ना. बघा बघ. मज्जा चालू आहे गाईज, मज्जा. बिचकी गोली खाओ, खाऊ खाऊ दूर करा. खो दूर करा. काय लागलं रे? आता मग आपण. कोकिला कोकिल तोंडा कोकिल. गाईज हा गोरेगावचा भाई, ह्याचा आज काय बोलतात ह्याला, मारामारी झाली. एकामेकाच्या तोंडात बोट घालतात गाईज. हे झालं गठबंधन झालं. गठबंधन झालं. गठबंधन झालं. काव्या जेव्हा असे कधीच असतात. तर गाईज मध्येच 3 लोक वाढलेली, 1 2 3 आणि बाकी वगैरे बांधली आता स्वयंला सगळ्यांनी. आणि आता आम्ही दादरला चाललोय. आता आम्ही निघालोय बाईकने. आम्ही पुढे जातोय कारण सगळं केक वगैरे घ्यायचं आहे. मग केक वगैरे घेणार आणि मग हे लोक पण मागून येत आहेत, कारने येत आहेत ते लोक. तर गाईज आम्ही आता केक घ्यायला आलो इकडे. केक घेऊ. केक घेऊन झाल्यानंतर बिल्डिंगच्या खालतीच थांबणार आहे. तोच आहे का? दुसरा नाही चॉकलेटचा ब्लूबेरीच आहे. अजून कोणता आहे? हा वाला कोणता आहे? तो चॉकलेट आहे. हॅपी 15th बाबा. तर पाऊस भेटला आम्हाला वाटेत आणि भिजलो आहे. व्हाईट असेल तो व्हाईट. जास्त नाही, थोडं भिजलो. बघू आता. पार्थ आणि श्रवण पण स्कूटीने येत आहेत. आम्ही श्रवणची बाईक घेऊन आलो आणि बाकीचे लोक कारने येत आहेत.
तर बघू आता. आणि सगळ्या आमचे जे फ्रेंड्स आहेत सगळे त्यांना पण बोलवलंय. बाकी काय सर्दी झाली थोडी. आणि आता पाऊस पण भेटला आणि एवढा वारा सुटलेला ना आणि पूर्ण असं पॅक झालं, त्यामुळे आवाज पण तुम्हाला वेगळा वाटत असेल. मला आतमध्ये थंडी लागते कारण भिजलोय. दिसते की नाही माहिती नाही, थोडा भिजलो कारण मी मागवतो. आणि ह्याची बाईक कसलं हे आहे ना, मागचं याचं हे मडगाड आहे ना, हे वालं जे मडगाड आहे ना, इथून पूर्ण सगळं इकडे उडतं हे बघा. आणि माझी पाठ आहे ना, माझी पाठ पूर्ण भिजली आहे, ओली झाली अशी. पण एक हे चांगलं आहे की त्याच्यामध्ये चिखल नाही आलं आहे, कारण पाऊस आधीपासून पडत होता त्यामुळे पाणी गेलं सगळं. तर गाईज आम्ही आता आलो इकडे काकांच्या बड्डेसाठी. सगळी लोक आली आहेत पूर्ण. आता इकडे सगळे गॅदर झाले आहेत आणि आता आम्ही केक कापणार आहे. हे सिरियस काय आहेत मला माहिती नाही. तू मारली काय काय चालेल गाईज. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. मी पण ग्रीन कलर. लग्नाची शूटिंग काढतोय गाईज. आईस्क्रीम खातात सगळे. 2 खोळी. नाही, अंडर योगे. तिसरा खोळा. मी नाही खोळी. 3 खोळी. मी नाही खोळी. नको नको, अरे सर्दी झाली आहे. बर्थडे बॉय. बर्थडे बॉय. असं वय झालं आता. वय झालं. कोणाचं? मी काय वय कुठलं झालं बोलते. विचार. वय कुठलं झालं? वय कुठलं झालं? 15. पार्थ मधु दीदीला आणायला गेलाय आणि ते लोक येतीलच आता. तू नको ना मग काय करून घे ना. आवाज वाढवतात सगळे लोक. पण श्रवण ना आजकाल खूप दुःखी असतो. का रे, काय झालं? दुःखी कोण बोलत नाही. आवाज जरा कमी येईल कारण आपण खूप फार बोलतोय ना. फार चालेल गाईज, मी दाखवतो काय होत आहे. अजून थोडं बाकी आहे. घरी पण जायचं आहे परत सगळं. मोमोज पाहिजे. मोमोज. कॉन्टॅक्ट जस्ट कॉल मी. नंबर सांग. पॅन फ्राईड नंबर सांग. 9892 9892. हे गाईज, गुड मॉर्निंग. उठलेत सगळे आणि नाश्ता करतात आता बाहेर. मी पण मगाशीच उठलेलो आणि खूप मजा आली. काल रक्षाबंधनचा दिवस होता आणि गेट टुगेदर झालं आमचं. आणि काल ते तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये, सगळी मजा वगैरे. परत काकांचा बर्थडे पण होता म्हणून आम्ही तिकडे पण गेलेलो. सगळी लोक तिकडे पण मज्जा केली दिवसानं. रक्षाबंधन तर एकदम भारीच झालं. तुम्ही बघितलं असेल डान्स वगैरे सगळं ते. हाच एवढाच एंड असेल ब्लॉगचा. एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामवरती. मी इंस्टाग्राम हँडल पण टाकतो इकडे. बाय. हे पण कर ना श्रवण, हे पण कर ना.